हॅलो फ्रेंड्स, वेलकम माय यूट्यूब चॅनल. आज आपण क्लास 6 या वर्गासाठी लेसन पाहणार आहोत. ॲट द सायन्स फेअर. ॲट द सायन्स फेअर या लेसनमध्ये मागील व्हिडिओमध्ये आपण मार्बलिंग हा टॉपिक बघितला. आज आपण मॅजिक वॉटरिंग कॅन हा टॉपिक या ठिकाणी पाहणार आहोत. या टॉपिकचे पॉइंटर्स या ठिकाणी आपण लर्न करणार आहोत. व पॉइंटर्स, क्वेश्चन नंबर फर्स्ट, प्रेझेंट द प्रोसेस ऑफ मेकिंग अँड युजिंग अ वॉटरिंग कॅन. ही जी प्रोसेस आहे वॉटरिंग कॅनची, जी मॅजिक वॉटरिंग कॅन आहे त्या कॅनची जी काही प्रोसेस आहे, तर प्रेझेंट द प्रोसेस ऑफ मेकिंग अँड युजिंग अ वॉटरिंग कॅन, तर तुम्ही त्या ठिकाणी सादर करायची आहे आणि त्या वॉटरिंग कॅनचा यूज त्या ठिकाणी करून दाखवायचा आहे. त्यानंतर सेकंड, कंप्लीट द फॉलोइंग सेंटेन्सेस इन ॲटलिस्ट 2 डिफरंट वेज युजिंग युअर इमॅजिनेशन. तुमच्या कल्पनेनुसार खाली जे 2 सेंटेन्स दिलेले तर दोघेही सेंटेन्सचे अजून 2 सेंटेन्स बनवायचे आणि जी काही डॅश दिलेली त्या ठिकाणी आपण असे वर्ड्स टाकल्याने असे वर्ड्स त्या ठिकाणी लिहायचे की ज्याच्याने सेंटेन्स हे मिनिंगफुल तयार होईल. मग फर्स्ट सेंटेन्स आहे आय वॉज व्हेरी केअरफुल नॉट टू, आणि सेकंड आहे वूड यू लाईक टू. मग या ठिकाणी माझ्या नोटबुकमध्ये मी तयार केलेले आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात. ए, आय वॉज व्हेरी केअरफुल नॉट टू हार्म द न्यू बॉर्न बेबी. मी या ठिकाणी अगदी काळजी घेतो की जे काही लहान बेबी आहे, जे न्यू बॉर्न पपीज आहे, त्या पपीजला काही जखम होणार नाही याची मी काळजी घेतो. त्यानंतर आय वॉज व्हेरी केअरफुल नॉट टू टच द लिव्ह इलेक्ट्रिक वायर. त्याचप्रमाणे इलेक्ट्रिक वायरला कधीही मी टच करत नाही आणि टच करण्याची वेळ पडली तरीसुद्धा अगदी काळजीपूर्वक त्या ठिकाणी मी टच करत असतो. सेकंड सेंटेन्स, वूड यू लाईक टू टेक पार्ट इन आवर ड्रामा. तुम्हाला एखाद्या ड्रामाचा पार्ट बनण्याची इच्छा आहे का? सेकंड, वूड यू लाईक टू जॉईन आवर टेनिस टीम. तुम्हाला एखादी टेनिस टीम जॉईन करण्याची इच्छा आहे का? असे क्वेश्चन या ठिकाणी विचारलेले. अशा प्रकारे हे कंप्लीट सेंटेन्स मी इथं नोट डाऊन केलेले आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर थर्ड, रीड अँड ट्रान्सलेट द फॉलोइंग सेंटेन्सेस. आय लव्ह टू वॉटर माय प्लांट्स अँड माय प्लांट्स लव्ह वॉटर. हिअर वॉटर इज यूज फर्स्ट ॲज अ वर्ब अँड देन ॲज अ नाऊन. फाइंड अदर वर्ड्स दॅट आर यूज ॲज अ नाऊन अँड ॲज अ वर्ब. या ठिकाणी खाली दिलेले सेंटेन्स आपल्याला रीड करायचं आहे आणि हे सेंटेन्स रीड केल्यानंतर या सेंटेन्सचं आपल्याला ट्रान्सलेशन या ठिकाणी लिहायचं आहे. मग सेंटेन्स आहे आय लव्ह टू वॉटर माय प्लांट्स अँड माय प्लांट्स लव्ह वॉटर. मला माझ्या झाडांना पाणी घालायला आवडते आणि माझ्या झाडांना पाणी आवडते. तर ह्या वाक्यामध्ये वॉटर हा जो वर्ड आहे तर हा एका सेंटेन्समध्ये वर्ब म्हणून यूज केला आहे आणि दुसऱ्या सेंटेन्समध्ये नाऊन म्हणून यूज केलेला आहे. वॉटर इज यूज फर्स्ट ॲज अ वर्ब अँड देन ॲज अ नाऊन. या पहिल्या ह्याच्यात वॉटर हा जो वर्ड आहे हा वर्ब म्हणून यूज केला आणि नेक्स्ट सेंटेन्समध्ये वॉटर हा जो वर्ड हा नाऊन म्हणून या ठिकाणी यूज केलेला आहे. म्हणजे एकच वर्ड आणि 2 वेगवेगळ्या ठिकाणी यूज केलेला आहे. एकदा वर्ब म्हणून, एकदा नाऊन म्हणून. मग फाइंड अदर वर्ड्स दॅट आर यूज ॲज अ नाऊन अँड ॲज अ वर्ब. मग या ठिकाणी तुम्ही असे कोणते वर्ड लिहू शकतात? टॉक, स्लीप, कॉल, टेक, थ्रो, कॅच, जम्प, प्ले. हे जे वर्ड आहे हे आपण वर्ब आणि नाऊन असं दोघे ठिकाणी यूज करू शकतो. मग या ठिकाणी टॉक हा वर्ड घेतलेला आहे, त्याचं नाऊन म्हणून जेव्हा यूज करायचं, आवर प्रिन्सिपल गेव अ नाईस टॉक ऑन द व्हॅल्यू ऑफ स्पोर्ट. आमचे जे काही प्रिन्सिपल आहे हे आम्हाला व्हॅल्यू ऑफ स्पोर्ट, खेळाबद्दल जे काही मूल्यवान असं मार्गदर्शन आहे ते आम्हाला त्या ठिकाणी करत असतात. वर्ब टॉक, आय टॉक टू हिम फॉर अ लाँग टाईम. मी बऱ्याच काळापासून आय टॉक टू हिम, मी त्याच्याशी बोलत होतो, फॉर अ लाँग टाईम, बऱ्याच वेळेपासून. अशा प्रकारे या ठिकाणी नाऊन आणि व्हर्ब हे या ठिकाणी सेंटेन्समध्ये यूज केलेले आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 4, फर्म पेअर मेक अ राईट स्टेप बाय स्टेप इन्स्ट्रक्शन फॉर. या ठिकाणी आपल्याला खाली जे दिलेले ए, मेकिंग अ मॅजिक वॉटरिंग कॅन अँड सेकंड युजिंग अ वॉटरिंग कॅन. मग या ठिकाणी वॉटर कॅन कशी बनवायची त्याचं स्टेप बाय स्टेप इन्स्ट्रक्शन लिहायचे आणि युजिंग वॉटरिंग कॅन कशी करायची त्याचे स्टेप बाय स्टेप इन्स्ट्रक्शन या ठिकाणी लिहायचं आहे. मग मी माझ्या नोटबुकमध्ये हे नोट डाऊन केलेलं आहे. मेकिंग अ मॅजिक वॉटरिंग कॅन, त्याची फर्स्ट प्रोसेस आहे अँड एम्प्टी टीन विथ अ लीड, अ नेल अँड हॅमर. एवढं साहित्य ते मॅजिक वॉटरिंग कॅनसाठी लागत असतं. एक रिकामा डबा, एक खिळा आणि हॅमर म्हणजे हातोडा.
त्यानंतर मेक अ होल इन द बॉटम ऑफ टीन युजिंग द नेल अँड द हॅमर. नेल आणि हॅमरच्या सहाय्याने त्या डब्याच्या बॉटमला एक होल पाडायचं. टेक द लीड अँड मेक मेनी होल्स इन इट. बी अ केअरफुल नॉट टू हर्ट युअर सेल्फ. त्याचप्रमाणे डब्याचं जे झाकण असतं त्या झाकणाला भरपूर होल्स पाडायचे आणि तेही होल पाडताना स्वतःच्या हाताला जखम होणार नाही याची काळजी घ्यायची. असं केअरफुली होल्स हे त्या झाकणाला पाडायचे असतात. मग अशा प्रकारे तो डबा या ठिकाणी तयार झालेला आहे मॅजिक वॉटरिंग कॅनचा. आता ती मॅजिक वॉटरिंग कॅन यूज कशी करायची? युजिंग अ वॉटरिंग कॅन, पुट अ फिंगर ऑन द बॉटम होल. बॉटम होल जे आहे त्या बॉटम होलवर आपण बोट ठेवायचा. फिल द कॅन विथ वॉटर. ती जी कॅन आहे ती पाण्याने फिलअप करायची. पुट द लीड ऑन द टीन अँड टर्न द टीन अपसाईड डाऊन. डोंट रिमूव्ह युअर फिंगर. जोपर्यंत तुम्ही डबा पाण्याने भरतात तोपर्यंत त्या डब्याच्या बॉटमच्या बाजूचं जे छिद्र आहे तिथं मात्र आपला जो अंगठा आहे तो त्या ठिकाणी किंवा आपलं जे बोट आहे ते त्या ठिकाणी लावून ठेवायचं, म्हणजे ते छिद्र आपण क्लोज करून ठेवायचं बोटाने. नाव रिमूव्ह द फिंगर अँड शॉवर स्टार्ट. मग त्या छिद्रावर बोट ठेवायचा आणि बोट ठेवल्यानंतर तो जो टीन आहे वॉटरिंग कॅन आहे ती त्या ठिकाणी पाण्याने फिलअप करायची. फिलअप केल्यानंतर तिला झाकण लावायचं आणि त्या जे काही बॉटमचं जे होल आहे त्या होलवर अंगठा मात्र तसाच क्लोज करून ठेवायचा. नाव रिमूव्ह द फिंगर अँड शॉवर स्टार्ट. आणि जेव्हा आपल्याला शॉवर स्टार्ट करायचं त्यावेळेस त्या होलवरचा बोट हा त्या ठिकाणी काढायचा, म्हणजे शॉवर स्टार्ट होतं. क्लोज द होल विथ युअर फिंगर अँड द शॉवर स्टॉप. आणि जेव्हा तुम्ही ते होल जे ते क्लोज केलं तर शॉवर स्टॉप होतं आणि ज्यावेळेस तुम्ही फिंगर ओपन केलं त्यावेळेस ते शॉवर स्टार्ट होतं. आणि ज्यावेळेस तुम्ही जे होल आहे त्या होल तुम्ही क्लोज द होल, तर त्यावेळेस ते जे शॉवर आहे ते कसं होतं? स्टॉप होतं. तर अशा प्रकारे या ठिकाणी मॅजिक वॉटरिंग कॅनची जी काही प्रोसेस आहे ही या ठिकाणी मी एक्सप्लेन केलेली आहे. तर विद्यार्थ्यांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.